नमस्कार. स्वाद महाराष्ट्राचा चॅनलवर आपलं स्वागत आहे. मी आज तुम्हाला परफेक्ट मेदूवडा म्हणजेच आपल्या महाराष्ट्रातील सांबार वडा कसा बनवायचा याची परफेक्ट रेसिपी सांगणार आहे. चला तर मग सुरू करूया. त्याला लागणारं साहित्य: 2 वाट्या उडद डाळ, 1 वाटी रवा, मीठ, जिरं, तिखट आणि धने पावडर. हे सगळं मी घेतलं आहे. आता जी डाळ आपण घेतली आहे त्याला 3 ते 4 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची. मग परत पाणी टाकून याला पूर्ण रात्रभर तुम्ही भिजत ठेवा. 4 ते 5 तास ठेवलं तरीही चालेल. आता ही माझी डाळ भिजलेली आहे. त्यातलं मी सगळं पाणी काढून घेणार आहे आणि मग त्याला मिक्सरमध्ये त्याचं पेस्ट बनवणार आहे. जेव्हा आपण ही डाळ मिक्सरमध्ये टाकतो त्यामध्ये आपल्याला थोडंसंही पाणी घालायचं नाही आहे. आपल्याला ही थिक पेस्ट हवी आहे. आता माझी पेस्ट तयार आहे. तुम्ही बघू शकता कशी जाडसर ही पेस्ट तयार आहे. विदाऊट पाणी घालून ही डाळ मी बारीक केलेली आहे. तुम्हाला पण अशीच करून घ्यायचे, कारण आपल्याला वडे बनवताना ते पातळ असं वाटण नको आहे. आता मी इथे मेदूवड्याचं बॅटर बनवून घेणार आहे. त्यासाठी मला थोडं जिरं ॲड करायचं आहे. जिरं टाकलं की मी थोडं लाल तिखट टाकणार आहे. त्यानंतर आपण धनेपूड टाकायची आहे. धनेपूड घातली की मीठ टाकायचं आहे. मीठ टाकून झालं की तो जो रवा आपण ठेवला होता 1 वाटी, तो यामध्ये टाकायचा आहे. रवा आपण मिक्स केला की आपलं जे हे वडे आहे ते तेलामध्ये फुटणार नाही आणि त्याला तेल पण सोक करणार नाही. एकदम ड्राय आणि क्रिस्पी असे वडे आपले तयार होतील. आता हे बॅटर पूर्ण जे आहे ते तुम्ही छान 3 ते 4 मिनिट फेटून घ्यायचं आहे. मी पण त्याला 3 ते 4 मिनिट फेटून घेतलं आहे. मग मला वाटलं तर मी त्यामध्ये 1 मिरची घातली आहे. तुम्हाला वाटलं तर घाला किंवा स्किप करू शकता. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही त्यामध्ये कोथिंबीरही चिरून घालू शकता. आता छान या बॅटरला 4 ते 5 मिनिट आपण छान फेटून घेऊया. म्हणजे आपलं मेदूवड्याचं बॅटर तयार आहे. तुम्ही बघू शकता त्याची कन्सिस्टन्सी. आता मी एका कढईमध्ये तेल गरम करून घेतलं आहे आणि आता वडे बनवायला चालू करूया. ही खूप महत्त्वाची स्टेप आहे. त्यासाठी आधी हाताला तुम्ही पाणी लावून घ्या. मग एक छोटा मिश्रणाचा गोळा घ्या. त्याला गोल गोल करा आणि थोडं दाबा आणि एका बोटाने त्याला मध्ये असा छिद्र करा. परत बघून घ्या. छान मी हा गोळा गोल गोल करून मग त्याला दाबून एका बोटाने त्याला छिद्र करून घेतलं आहे. म्हणजे आपले मेदूवडे छान परफेक्ट तयार होतील. माझं तेल जास्त गरम झाल्यामुळे मी ते गॅस बंद केली आहे आणि गरम तेलामध्येच ते सोडते आहे. आता परत मी गॅस लावलेली आहे आणि आपले मेदूवडे तुम्ही बघू शकता तेलात टाकले आहे. छान लालसर क्रिस्पी होईपर्यंत हे मेदूवडा आपल्याला तळायचा आहे. पण तळताना लक्षात ठेवा तुम्ही जे गॅस आहे त्याचा पॉवर कमीच पाहिजे, कारण जर जास्त पॉवरवर तुम्ही केलं तर हे वरचे वडे लवकर शिजतील पण आतमध्ये ते शिजल्या जाणार नाही. त्याच्यामुळे कमी गॅसवर दोन्ही साईडनी आलटून पालटून याला आपल्याला शिजवायचे आहे. हळूहळू आपल्या वड्यांचा कसा कलर चेंज होतोय तुम्ही बघू शकता. क्रिस्पी सुंदर असा आपला मेदूवडा आता तयार झालेलाच आहे. परत मी एकदा दाखवते तुम्हाला. असा कलर आला की त्या मेदूवड्याला तुम्ही एका प्लेटमध्ये काढून घ्या. आता मेदूवडा मी काढून घेतला आहे. आता मेदूवडा झाला आहे. आपण आता सांबार कसा बनवायचा याची रेसिपी पण बघून घेऊया. एकदम सोपी पद्धतीने सांबार मी इथे बनवलेलं आहे. त्यासाठी मी 1 वाटी डाळ धुवून घेतली आहे. परत मग सगळं सामान इथे दिसतंय आपल्याला. जिरं, मोहरी, तिखट, मीठ, हळद, धने पावडर, सांबार मसाला वगैरे आणि मी 1 कांदा चिरून घेतला आहे, 1 टमाटर चिरून घेतलं आहे. चला आता आपण डायरेक्ट फोडणी देऊया. कुकर ठेवायचा गॅसवर, त्यामध्ये तेल घातलं आहे आणि आता तेल गरम झालं की
मी त्यामध्ये मोहरी घालणार आहे. आता इथे माझं तेल गरम झालं आहे थोडं. मी त्यामध्ये मोहरी घालते. मोहरी माझी तडतडायला सुरुवात झाली आहे. आता मी जिरं घालते. मग त्या लसणाच्या कळ्या घालते. मग ती मिरची चिरून ठेवली होती ती घालते. आता आपण कांदा घालून घेऊया. कांदा झाला की चमच्यानी हे हलवून घ्यायचं. कांदा छान लालसर होईपर्यंत शिजू द्या. आणि त्यामध्ये आता अद्रक लसूणची पेस्ट टाकून परत त्याला हलवून छान हे मिश्रण शिजू द्या. आता हा कांदा होतच आलेला आहे. त्यामध्ये मी थोडा कढीपत्ता टाकणार आहे. कढीपत्ता टाकते आणि परत हे कांदा हलवून घेते. कांदा छान शिजू द्यायचा. कांदा शिजला की त्यामध्ये टोमॅटो टाकायचा. आता माझा कांदा शिजलेला आहे. त्यामध्ये मी टोमॅटो मिक्स करते आहे. टोमॅटो शिजत आलं की आपल्याला तिखट मीठ सगळं यामध्ये टाकायचं आहे. आता माझा टोमॅटो शिजतच आलेला आहे. त्यामुळे मी टाकते आहे मिरची पावडर, मीठ, हळद, धनेपूड, जिरेपूड, सांबार मसाला, आमचूर पावडर आणि हे सगळं मिक्स करून घेते. हे मिक्स झालं की ही जी डाळ आहे ती पण आपण यामध्ये मिक्स करून घेऊया. छान हलवून घेऊया. आणि मग यामध्ये जेवढं पाणी आपल्याला लागतं आहे तेवढं पाणी टाकून घेऊया. तर हे झालं आहे. यामध्ये पाणी टाकूया. किती पातळ आपल्याला ते सांबार हवं आहे तेवढं पाणी आपण यामध्ये टाकून घेऊया. आता मी कुकर लावून याच्या 4 ते 5 शिट्ट्या काढून घेणार आहे. माझ्या 4 ते 5 शिट्ट्या झाल्या आहे. आता मी हा कुकर खोलते आहे. बघा आपली सांबार रेडी आहे. पण हा थोडा जाड आहे त्यामुळे आपण त्याला फेटून घेऊन यामध्ये पाणी घालूया. परत याला उकळायला ठेवूया. तुम्ही बघितलं असेल मी डाळ आधी शिजवली नव्हती. मी डायरेक्ट कुकरमध्येच हा सांबार तयार केलेला आहे. खूप सुंदर असा सांबार आपला रेडी आहे. आता आपण याला वड्यासोबत सर्व करूया. आपला मेदूवडा तयार आहे. जर तुम्हाला माझी रेसिपी आवडत असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि मला कमेंट करून सांगा. थँक्यू.